आज आपण सराव संच 3.5 प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये पेज नंबर 86 वर जी दोन उदाहरणं दिलेली आहे. दोन म्हणजे आपण अनेक बघणार आहोत, तीन उदाहरणं आपण सोडवणार आहोत. तर पहिलं उदाहरण काय दिलंय बघा, तर एल हा टँजन आहे, तो सर्कलला पी या ठिकाणी काय होतो, टच होतो. दुसरं काय दिलंय, तर एल ला आर एस ही लाईन काय केलेली आहे, पॅरलल ड्रॉ केलेली आहे. म्हणजे कॉर्ड झाला आपला, आर एस हा काय झाला, जीवा झाली आपली, ती पॅरलल आहे, एल ला पॅरलल आहे. आणि ती काय करते, तर आणि दुसरं काय दिलंय, तर क्यू हा पॉईंट ओपी या रेडियसचा त्रिज्येचा काय मिड पॉईंट दिलेला आहे. आणि आपल्याला दिलंय आर एस इज इक्वल टू 12 दिलेलं आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं, तर रेडियस काढायला सांगितलं. रेडियस किंवा त्रिज्या आपल्याला काय करायला सांगितली, काढायला सांगितली. एकदम सोपा आहे बघा. परत एकदा सांगतो, एल हा टँजन आहे, स्पर्शिका आहे, आणि तो कुठे टच होतो, पी या ठिकाणी स्पर्श होतो. नंतर आर एस ही कॉर्ड काढलेली आहे, जीवा काढलेली आहे, ती पॅरलर आहे, एल ला काय पॅरलर आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याला काय सांगितली, तर ओपी हे त्याचं रेडियस आहे, आणि क्यू हा मिड पॉईंट आहे, ओपीचा काय मिड पॉईंट आहे. आणि आर एस ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 12 दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं, तर त्रिज्या रेडियस काढायला सांगितलेलं आहे. तर जनरली एक लक्षात घ्या, जेव्हा टँजन असतो तेव्हा इथे काय असणार आहे सांगा, डेफिनेटली 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. आता ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत बघा, त्यामुळे हा पण अँगल, हा जो अँगल आहे तो पण किती होणार सांगा, 90 डिग्री होणार आहे. करस्पॉन्डिंग अँगल आपले काय असतात, इक्वल असतात, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हा काय झाला, 90 डिग्री झाला. आता मी काय कन्सिडर करतो, एवढं कन्सिडर करतो बघा. इथे मी एखादं नाव देतो, समजा क्यू आहे, ऑलरेडी आहे. मग मी काय करतो इथे बघा, हा आपला समजा क्यू झाला, हा आपला क्यू पॉईंट झाला, हा यस झाला, आणि ओ झाला. हे आपला 90 डिग्री आहे. नंतर दुसरा आपल्याला काय दिलं, तर हा 12 दिलेला आहे, हे आपल्याला काय दिलं, 12 दिलेला आहे. जनरली काय असतं बघा, हा टँजन आहे, सेंटरवरनं जर आपण जिवेला किंवा कॉर्डला जर टँजन टाकला, तर तो काय करतो, इक्वल भागामध्ये डिवाइड करतो. कॉर्डला काय तो इक्वल भागामध्ये डिवाइड करतो. त्यामुळे आपलं काय होणार सांगा, क्यू एस इक्वल टू आर क्यू इज इक्वल टू 12/2 म्हणजे काय येणार आहे, 6 येणार. म्हणजे हे आपल्याला 6 मिळालं. आपण काय कन्सिडर करूया, ह्याची जी त्रिज्या आहे एक्स किंवा रेडियस किती आहे, एक्स आहे, आणि हे बरोबर हा बसणार आहे, कारण हा त्याचा मिड पॉईंट आहे. ओ क्यू इज इक्वल टू आपलं काय समजा, दुसरं ओ क्यू इज इक्वल टू क्यू पी इज इक्वल टू आपण एक्स काय झालं, ओ एस एक्स झालं, म्हणजे ओ पी एक्स झालं, म्हणजे काय असणार आहे, डिवायडेड बाय 2. हे कशाची व्हॅल्यू असणार, हे आपल्याला काय मिळेल सांगा, क्यू अपॉन हा आपला जर होतोय तो इथे काय होते सांगा, इथे तो काय होतोय, तो आपला राईट अँगल ट्रायंगल होतो. त्यामुळे मी काय करणार आहे, एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू हे आपल्याला सॉरी मी काय लिहायला पाहिजे, एक्स अपॉन 2, इथे आपलं काय एक्स अपॉन 2 इक्वल टू एक्स अपॉन 2चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर. हे मी काय करतो, एक्स सगळं एका बाजूला काढतो, एक्स स्क्वेअर. हे जर आपण केलं तर काय होणार, एक्स स्क्वेअर अपॉन 4 येणार आहे. मग मी घेतो एक्स स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू 6 स्क्वेअर, म्हणजे आपलं 36 झालं. त्याचा डिनॉमिनेटर मी सेम करतो, काय होणार, 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू 36. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, देअरफॉर 3x स्क्वेअर इज इक्वल टू 36 इंटू 4 144 होतं. आणि जर आपण त्याला 144 डिवायडेड बाय 3 केलं 48. आणि जर आपल्याला याच्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो, हे काय होणार सांगा, रूट ऑफ 48. आपला आन्सर आला एक्स इज इक्वल टू रूट 48. 48 आपण काय करू शकतो, तर वेगळ्या प्रकारे आपण वापरू. त्याला जर आपण 3 ने केलं 16, म्हणजे काय होणार सांगा, 3 इंटू 16 येतात. म्हणजेच आपलं काय झालं, एक्स 16चं रूट काय येतं, 4 येतो, हे 4 रूट हे त्याचं काय झालं सांगा, आन्सर झाला. तर याच्यावरून आपण काय करू शकतो सांगा, की त्रिज्या काढलेली आहे, आपण रेडियस काढलेला आहे. आता आपण अनेक उदाहरण देऊया, ते तुमच्या 86 पेजवरच आहे. आणि 10 क्वेश्चन नंबर काय 10 आहे. ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते मी पहिले सांगतो. ए बी हे आपली डायमीटर आहे, हे ए बी काय दिलं, डायमीटर दिलेलं आहे. नंतर हा आपला टँजन आहे, टँजन म्हणजे स्पर्शिका आहे. दुसरी गोष्ट काय दिलेलं आहे, तर AP1 ला एक लंब टाकलेला आहे, तो पी या ठिकाणी टच होतो आपल्या टँजनला. B1 ला एक लंब टाकलेला आहे परपेंडिक्युलर, तो आपला क्यू या ठिकाणी काय होतो,
टच होतोय। ए बी तुम्हाला सांगितलं ए बी त्याची काय सांगा डायमीटर आहे, हे सांगितलं आहे। म्हणजे मी काय करतो बघा, तर आपल्याला प्रूफ काय करायला सांगितलंय, तर पी सी एकरूप इक्वल टू क्यू सी हे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे। हे मी काय करतो, जोडतो बघा, हे मी जोडतो असं, हे मी जोडले आणि इथून जो टँजनला मी काय करतो परपेंडिक्युलर काढतो, म्हणजे डेफिनेटली ते आपल्याला काय मिळणार आहे, सर सेंटर पासून एक टँजनला परपेंडिक्युलर इथे आपल्याला काय मिळणार 90 डिग्री मिळणार। आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, पी सी इज इक्वल टू सी क्यू काढायचं। एकदम काय सोपं आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर पहिले एक लक्षात घ्या, आपलं बघा ए पी पॅरलर टू, कारण हा परपेंडिक्युलर आहे बघा, इथे 90 डिग्री आहे, इथे पण मी काय केलं 90 डिग्रीचं हे काढलं, त्यामुळे पॅरलर काय झालं समजा सी टी पॅरलर टू बी क्यू झालं। या तिन्ही लाईन्स काय एकमेकांना पॅरलर आहेत। आता तुम्हाला पॅरलर म्हणजे पॅरलर लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सचा थेरम आहे बघा, म्हणजे समांतर रेषा आणि छेदिका यांचं प्रमेय तुमच्या लक्षात असेल, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं होतं, ए सी डिवायडेड बाय सी बी, ही बाजू ए सी डिवायडेड बाय सी बी इज इक्वल टू काय होतं समजा पी टी डिवायडेड बाय टी क्यू। हे आपण काय बघितलेलं, पॅरलर लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल थेरम किंवा समांतर रेषा आणि छेदिकेचं प्रमेय, हे आपलं काय झालं याच्यावर झालं। इथे जर बघितलं तर ए सी इक्वल टू सी बी आहे, कारण त्या दोन्ही काय सांगा त्रिज्या आहे, आपलं काय सांगा त्या त्रिज्या आहे, रेडियस आहे, त्यामुळे ह्या दोन्ही इक्वल असल्यामुळे आपल्याला त्याचा आन्सर काय मिळणार, इक्वल 1 मिळणार आहे आणि पी टी इज इक्वल टू टी क्यू। ह्याचा अर्थ काय झालं सांगा, पी क्यू अपॉन टी क्यू मिळणार इक्वल टू 1 मिळणार, म्हणजेच आपल्याला काय मिळालं सांगा, पी टी एकरूप किंवा कॉन्ग्रंट टू टी क्यू, म्हणजे कुठलं झालं सांगा, पी टी कॉन्ग्रंट टू टी क्यू, हे आपलं एक झालेलं आहे। आता दुसरी गोष्ट काय बघा, तर इथे जर तुम्ही बघितलं ही कॉमन आहे, ही आपली काय कॉमन आहे। दुसरी कंडिशन काय, सी टी इक्वल टू सी टी कॉमन, हे आपण कुठल्या ट्रायंगलमध्ये लिहितो ते पण आपण लिहूया इथे वर, ह्याच्या वर पाहिजे तर लिहूया आपण, काय लिहूया, ट्रायंगल पी सी टी अँड ट्रायंगल टी सी क्यू, त्याच्यानंतर हे स्टेटमेंट लिहूया आपण, टी टी इक्वल टू टी क्यू झालं। दुसरं काय, सी टी इज इक्वल टू सी टी कॉमन आहे, हे आपलं काय कॉमन आहे। पण तिसरं जर बघितलं तर हा आपला अँगल काय सांगा, इक्वल आहे, त्याच्या दोघांमध्ये काय इक्वल आहे बघा, हा अँगल आहे तो इक्वल आहे, त्यामुळे आपण काय लिहू शकतो, अँगल सी टी क्यू इक्वल टू अँगल सी टी ई, दोन्ही काय सांगा 90 डिग्री आहे आणि टँजन आहे, इथे काय आहे तो टँजन आहे। त्याच्यावरून आपण हे प्रूव्ह करू शकतो की ट्रायंगल पी सी टी कॉन्ग्रंट टू ट्रायंगल पी सी टी कॉन्ग्रंट टू क्यू सी टी, हे आपण करू शकतो। आणि हे जर कॉन्ग्रंट कुठली टेस्ट आपण वापरणार बघा, आपण ही साईड झाली, बाजू झाली, अँगल झाला, कोन झाला आणि बाजू, म्हणजे आपण काय वापरू शकतो, यस ते यस नुसार हे काय सांगा कॉन्ग्रंट, एस एस किंवा त्याला आपण काय म्हणतो बाजू कोन बाजू, बाग को बाग, त्याच्यानुसार ते काय सांगा कॉन्ग्रंट आहे, एक ग्रुप आहे। आता एकरूप त्रिकोणामध्ये काय असतात समजा, करस्पॉन्डिंग अँगल अँड करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात, एक ग्रुप असतात। त्याच्यावरून आपण हे करू शकतो की सीपी इज इक्वल टू क्यू सी, आपण इझिली दाखवू शकतो, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट अँगल, हे आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो। हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे, पी सी इज इक्वल टू क्यू सी, आपण ते काय केलं इझिली प्रूव्ह केलं। एक परत एकदा लक्षात घ्या, आपल्याला फक्त इथे काय बोलतो, पॅरलर लाईन आणि ट्रान्सव्हर्सचा जो थेरम आहे तो आपण वापरतो, समांतर रेषा आणि छेदिकेचा थेरम वापरतो। त्याच्यावरून आपण प्रूव्ह केलंय की काय वापरलं, ए सी डिवायडेड बाय सी बी इज इक्वल टू पी टी अपॉन टी क्यू, पण इथे आपला ए सी आणि सी बी काय इक्वल आहे, त्यामुळे पी टी इक्वल टू काय होणार आहे, टी क्यू होणार, नंतर ही कॉमन आहे आणि हा अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे आपण इझिली प्रूव्ह करू शकतो की दोन्ही ट्रायंगल काय कॉन्ग्रंट आहे। तर आपण आणि एक उदाहरण बघूया, हे तुम्हाला नक्की समजलं असेल। तर आपल्याला बहुतेक 11वं उदाहरण दिलेलं आहे बघा पुस्तकामध्ये। तर 11व्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलंय, तर एबीसी 3 पॉइंट आहे, एबीसी
हे आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहे आणि आपल्याला ह्या 3 पॉईंट मधनं अशी 3 सर्कल काढायचे ज्यांचं रेडियस असणार तो 3 सेंटीमीटर असणार आहे आणि अट काय आपली तिन्ही आपली काय व्हायला पाहिजे एकमेकांना स्पर्श व्हायला पाहिजे. तर ते एक सिंपल मेथड काय बघा, तर पहिल्यांदा तुम्ही एक ट्रायंगल काढा, इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण समजा इक्विलॅटरल ट्रायंगल काढला, आपण घेताना किती घेणार सांगा, 6 सेंटीमीटर घ्या. इक्विलॅटरल काढताना ABC 6 सेंटीमीटर घ्या. नंतर याचा मिड पॉईंट फाइंड आउट करा किंवा तुम्ही स्केलच्या सहाय्याने घेतलं तरी चालेल. 3 सेंटीमीटर हे जर सेंटर कन्सिडर केलं तर तुम्ही काय करणार, असा एक सर्कल काढा. मला एक्झॅक्ट नाही काढत आहे मी, पण तुम्ही एक्झॅक्ट काढा. असं इथून एक सर्कल काढा 3 सेंटीमीटर रेडियस लो आणि इथून एक सर्कल काढा. तुमची तिन्ही सर्कल काय होणार आहे, एकमेकांना काय होणार आहे, टच होणार आहे. आपल्याला कंडिशन काय आहे, त्याची रेडियस 3 सेंटीमीटर असणार, पण ह्याचं 3 सेंटीमीटर असणार, हे त्याची ही 3 असणार. त्यामुळे घेताना तुम्ही इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा समभुज त्रिकोण कसा काढणार आहे, तर 6 सेंटीमीटर असलेला एक समभुज त्रिकोण काढा आणि इझिली तुम्ही काय करू शकता, ते दाखवू शकता की तिन्ही सर्कल्स एकमेकांना काय होतात, छेदतात, टच होतात. आज आपण आणि काय बघणार होता, आर्क ऑफ अ सर्कल किंवा त्याला वर्तुळ कंस म्हणतो. आपण बघितलेलं होतं सेकंड म्हणजे काय ते बघितलेलं, किंवा वृत्तछेदिका किंवा सेकंडमुळे वर्तुळाचे 2 भाग होतात. सर्कलचे 2 भागामध्ये काय होतं, विभागला जातो. तर पहिला जो आहे तो मोठा जो भाग असतो ज्याच्यामध्ये सेंटर बसतो त्याला आपण काय म्हणणार आहे, मेजर आर्क म्हणणार आहे किंवा विशाल कंस म्हणणार आहे. आणि छोटा जो असतो त्याला आपण लघु कंस म्हणतो. त्याला काय म्हणतो, मायनर आर्क म्हणतो किंवा त्याला काय म्हणतो, लघु कंस म्हणतो. आता आर्क म्हणजे काय, तर याचा जो सेकंडचे जो 2 पॉईंट जे टच होतात सर्कलला, वृत्तछेदिकेचे जे 2 बिंदू सर्कलला टच होतात ते बिंदू आणि सर्कलचा भाग हा मिळून काय म्हणतो, आपला आर्क ऑफ अ सर्कल म्हणतो किंवा वर्तुळ कंस म्हणतो. इथे बघा 2 आर्क मी तुम्हाला दाखवले, AYB हा काय झाला, एक आर्क झाली. दुसरी काय झाली बघा, AXB ही पण काय झाली, आर्क झाली. ही का आपली मायनर आर्क झाली आणि ही आपली काय झाली, मेजर आहे. तसंच जो अँगल सेंटरला जो आर्क 2 बिंदूमुळे जो अँगल बनतो त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल अँगल म्हणतात. हा आपला काय झाला, सेंट्रल अँगल. मी तुम्हाला दाखवलं बघा, थीटाच्या सहाय्याने दाखवलाय. आणि ही आपली इथे काय झाली बघा, ADB ही एक आर्क झाली आणि AQC ही पण एक आपली काय झाली, आर्क झाली. आता ह्याचं मेजरमेंट कसं घेतलं जातं, आर्कचं मेजरमेंट कसं काढायचं, तर त्या आर्कच्या बिंदूमुळे हे 2 बिंदू आहेत बघा, एंड पॉईंट, त्याच्यामुळे ते बिंदू आणि सेंटर त्याच्या दरम्यान जो अँगल होतो किंवा कोन होतो त्याचं जे मेजर असतं त्याचं तेच मेजर आपण कशाचं म्हणतो, समजा आर्कचं मेजर म्हणतो. आपण असं लिहू शकतो का, मेजरमेंट ऑफ आर्क ADB इक्वल टू काय असतं सांगा, हे अँगल मोजायचं. हा आपला मी दाखवला तो थीटा दाखवला, त्यामुळे याचं मेजरमेंट काय असणार आहे, थीटा असणार. आता तुम्हाला सांगितलं की AQBचं मेजरमेंट काढा, तर आपण काय करणार आहे, मेजरमेंट ऑफ आर्क AQB आपल्याला माहिती आहे संपूर्ण काय असतं, 360 असतं, 360 असतं. त्यामुळे आपण काय करणार आहे, हे आपल्याला थीटा माहिती आहे, त्यामुळे आपण काय करणार, 360 मायनस अँगल थीटा, एवढे जर मायनस केलं तर आपल्याला याचं मिळणार. म्हणजे याच्यावर एक लक्षात घ्या की आर्क ऑफ अ सर्कल किंवा वर्तुळ कंस पहिले लक्षात घ्या. सेकंडमुळे काय होतात, 2 भाग विभागले जातात. 2 भागामध्ये सर्कल हे विभागलं जातं. मोठा जो भाग असतो त्याला मेजर आर्क म्हणतात किंवा त्याला काय म्हणतात, विशाल कंस म्हणतात. आणि छोटे जे असतं त्याला आपण काय म्हणतो, लघु कंस किंवा मायनर आर्क असं म्हणतात. मेजरमेंट कसं काढायचं, तर त्या आर्कचे जे 2 बिंदू असतात, एंड पॉईंट असतात, एंड पॉईंटमुळे एंड पॉईंट आणि सेंटर जर आपण जोडलं तर त्याच्या दरम्यान जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, तर मेजरमेंट ऑफ आर्क म्हणणार आहे किंवा वर्तुळ कंसाचं माप असं म्हणणार आहे. आणि जर तुम्हाला एका अँगलचं माहीत असेल, हे माहीत असेल, तर इझिली तुम्ही 360 मायनस करून काय करू शकता, दुसरं काढू शकता. आपण आता कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क बघूया किंवा कंसाची एकरूपता. त्याच्यासाठी काय कंडिशन आहे ते पण बघूया. तर इथे मी काय केलं, 2 सेंटर सर्कल काढलेले बघा, वर्तुळे काढलेले आहे, त्यांचं सेंटर कुठला आहे सांगा, O आहे दोघांचा. एक सर्कल झालं आणि एक हे बाहेरचं एक सर्कल झालं. तर 2 सर्कलमध्ये आपण मी खूप हे काढलेले बघा, आर्क काढलेले आहेत, GH आहे, H आहे, FG आहे, AB आहे, BC आहे, CD आहे, D वगैरे असे दिलेले आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर कॉन्ग्रुएन्स कुठले असणार आहे, तर कॉन्ग्रुएन्स आणण्यासाठी 2 कंडिशन पहिली आहे. तर पहिलं काय बघा, जो सेंट्रलला केंद्रीय कोन म्हणतो
तो इक्वल असायला पाहिजे. आता इथे बघा GH आणि BC साठी सेंट्रल अँगल काय इक्वल आहे, मध्ये जो सेंटरची जो मध्यबिंदूची जो अँगल होतो तो काय इक्वल आहे. त्यामुळे ह्या कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणू शकतो का, नाही. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप असायला पाहिजे. तर दुसरी कंडिशन काय, तर त्यांची काय असायला पाहिजे, रेडियस आहे ते इक्वल असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही रेडियस बघितलं तर OH हे रेडियस झालं किंवा OG हे रेडियस झालं, पण ह्याच्यामध्ये काय झालं समजा OC किंवा OB हे काय झालं, रेडियस झालं. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकणार की GS ह्या R ही कॉन्ग्रुएंट आहे, BC ची कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणू शकणार. तर त्याच्यासाठी दोन कंडिशन कुठली, तर त्याचं काय असायला पाहिजे, सेंट्रल जो अँगल आहे म्हणजे केंद्रीय कोण म्हणतो आपण त्याला, तो इक्वल असायला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय, त्यांचे जे रेडियस आहे, त्रिज्या आहे, त्या पण इक्वल असायला पाहिजे. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकणार GH इज कॉन्ग्रुएंट टू BC म्हणजे एकरूप आहे असं म्हणू शकणार नाही. पण दुसऱ्यामध्ये बघितलं तर तुम्ही बघा AB आणि BC बघूया आपण. AB आणि जर BC मध्ये बघितला तर दोन्हीमध्ये काय सेंट्रल अँगल किती आहे समजा 70 आहे. आणि दोघांच्या जर बघितल्या तर रेडियस OA इक्वल टू OB आहे किंवा OC आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय समजा सेंट्रल अँगल पण इक्वल आहे आणि त्यांचा रेडियस पण इक्वल आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, RAB कॉन्ग्रुएंट टू काय लिहू शकतो समजा RBC लिहू शकतो. आता इथे बघा ED आणि पहिल्यांदा हे बघूया आपण, DC आणि BC कॉन्ग्रुएंट होणार का, नाही होणार. त्याच्यामध्ये काय बघा दोघांच्या रेडियस सेम आहे, पण जो सेंट्रल अँगल आहे किंवा केंद्रीय कोण आहे तो एकाचा 70 आहे दुसऱ्याचा 40 आहे. हे काय होऊ शकणार नाही समजा, कॉन्ग्रुएंट होऊ शकणार नाही. तर आपण आणि काय बघणार आहोत, तर प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ अँगल म्हणजे कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी किती सर्कल काढलेलं आहे बघा. तर पहिल्यांदा आपण काय बघूया, ह्या सर्कलवर किती वेगवेगळे वर्तुळ कंस होऊ शकतात, आर्क होऊ शकतात. तर आपल्याला काय करायचं समजा, मला काय बघायचं आहे समजा A आणि समजा आपल्याला D, ABCD हे वर्तुळ कंस आहेत का. आपल्याला काय करायचं, दोघांचं ऍड करायचं आहे. ABCD हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं. आपल्याला दिलंय काय सांगा, तर ABCचं माप दिलं आणि CDचं माप दिलं. तर त्याच्यावरनं आपल्याला ABCD काढता येईल का, तर त्याच्यासाठी प्रॉपर्टी काय सांगा, तर दोन्ही मी परत एकदा लिहितो बघा इथे RABC आणि दुसरे आपले आर्क काय समजा CD आहे. ह्याच्यामध्ये जर आपल्याला सम करायचं असेल तर त्याच्यासाठी कंडिशन काय, तर दोन्ही आर्क मध्ये फक्त एक आणि एकच कॉमन बिंदू असायला पाहिजे, समान पॉईंट असायला पाहिजे. ह्याच्यामध्ये जर बघितलं दोघीमध्ये समान पॉईंट कुठला आहे सांगा, CR समान आहे. दुसरा कुठलाही पॉईंट काय नाही, समान नाही आहे, कॉमन नाही आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, जर मला काय करायचं आहे ABCD म्हणजे ABD ची काय करायचं आहे, मेजर ऑफ ABD काढायचं असेल तर मी असं लिहू शकतो, मेजर ऑफ ABC प्लस मेजर ऑफ CD. पण दोघांमध्ये काय सांगा, फक्त एकच पॉईंट कॉमन आहे. आता समजा आपल्याला जर सांगितलं की मेजरमेंट ऑफ आर्क समजा ABCD काढायला सांगितलं आहे आणि आपल्याला कुठलं दिलंय समजा समजा हे दिलेलं आहे आणि समजा हे पण दिलेलं आहे. तर आपण असं नाही लिहू शकणार की ABD इक्वल टू, असं नाही लिहू शकणार की मेजरमेंट ऑफ ABC प्लस मेजरमेंट ऑफ समजा BCD असं लिहू शकणार नाही. कारण काय झालं बघा की आपल्याला काय दिलं सांगा, ABC म्हणजे हे आर्क झालं बघा, याचं दिलेलं आहे समजा, हे मेजरमेंट दिलेलं आहे आणि दुसरं समजा आपल्याला हे दिलेलं आहे BCD दिलेलं आहे. तर आपण काय करू शकणार नाही, RABC प्लस RBCD करू शकणार नाही. कारण का सांगा, तर याच्यामध्ये बघा दोघांमध्ये B पण कॉमन आहे आणि C पण कॉमन आहे. आपली कंडिशन काय, जो ऍड केव्हा करू शकतो, जर त्याच्यामध्ये एकच काय असायला पाहिजे, कॉमन पॉईंट असायला पाहिजे. पण इथे काय आहे बघा, दोन्ही आर्क मध्ये काय दोन कॉमन पॉईंट आहे. त्यामुळे आपण असं काय करू शकणार नाही, लिहू शकणार नाही, हे इक्वल टू नसणार आहे. लक्षात आहे, म्हणजे कॉमन पॉईंट जेव्हा एकच असतो तेव्हा त्याचं आपण काय करू शकतो, सम करू शकतो, म्हणजे बेरीज करू शकतो. आता आपण मी याच्यामध्ये दोन उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवते बघा.
तर एक तुमच्या उदाहरण पुस्तकामध्ये काय दिले बघा, तर REA ह्याची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे ECF म्हणजे काय झालं सांगा, हा सेंट्रलला किती होतो 70 होतो. आणि दुसरं काय दिलंय तर DGF हा काय दिला आपल्याला 200 दिला, मेजरमेंट 200 आहे, म्हणजे सेंट्रलला किती होतो अँगल 200 होतो. आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं सांगा, DF काढायला सांगितलं. आता DF काय होणार सांगा, DF म्हणजे आपला हा झाला. मग आपण काय करणार 360 मायनस ह्या दोघांचा ऍड करणार. आपलं कुठलं आहे सांगा, मेजरमेंट ऑफ आर्क आपल्याला दिलेला आहे DGF मायनस, किंवा हे दोन्ही ऍड करून तुम्ही मायनस करू शकता किंवा दोन्ही सबट्रॅक्ट करूया. मायनस आपल्याला अँगल म्हणजे ह्याचे पण कसं पण लिहू शकतो REF म्हणजे काय झालं सांगा, अँगल ECF म्हणजे आर्क एकाला. हे आपल्याला काय दिलं बघा 360 दिलं. हे आपण कशाचं काढतोय, मेजरमेंट ऑफ आर्क डीचं काढतोय, इक्वल टू हे आपल्याला दिले 200 आणि हे आपल्याला 70 दिलं. त्यामुळे काय होणार समजा 360 मायनस 270 म्हणजे आपल्याला किती मिळतं समजा 90 डिग्री मिळतं. हे कशाचं झालं समजा, डीचं झालं. म्हणजे सेंट्रलला अँगल किती होणार समजा 90 डिग्री होणार. हे DEचं विचारलं, म्हणजे काय DEFचं विचारलं. इथे मी चुकून लिहिलं बघा, इथे काय पाहिजे आपल्याला डीचं पाहिजे, DF नाही आहे पुस्तकामध्ये. काय दिलं डीचं दिलं. आणि दुसरं काय विचारलं बघा, DEFचं पण विचारलं. DEFचं साठी आपण काय करणार, तर हे दोन्ही ऍड करू शकतो, कारण दोघांमध्ये कॉमन काय सांगा, फक्त एकच पॉईंट कॉमन आहे, त्यामुळे हे आपण ऍड करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय मिळणार, मेजरमेंट ऑफ आर्क DEF इक्वल टू आपण काय लिहू शकतो, मेजरमेंट ऑफ आर्क D प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF. हे आपण काढले बघा 90 आहे आणि काय आपलं 70 आहे, त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळणार 170 डिग्री मिळणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय बोलता, कुठलंही उदाहरण दिलं तर तुम्ही सोडू शकता. मी अनेक उदाहरण तुम्हाला दाखवतोय. तर समजा आपल्याला एक सर्कल असं आहे, हे सर्कल झालं आपलं, हे सेंटर झालं आणि त्याच्यावर तुम्हाला 3 पॉईंट दिलेले आहेत, समजा A B आणि समजा D. तर एकूण किती आर्क बनतात त्याची नावं तुम्हाला लिहायची. मी डायरेक्टली आर्क न लिहिता डायरेक्टली हे लिहितो का AB ही आपली आर्क झाली. प्रत्येकाच्या जवळ आर्क AB वगैरे लिहा तुम्ही. AB ही आपली आर्क झाली. दुसरी काय झाली बघा, AD ही आपली आर्क झाली. तिसरी काय झाली बघा, DB ही आपली आर्क झाली. 3 झाल्या. आणि कुठले होऊ शकते बघा, आर्क ABD होऊ शकते. ABD झाली. नंतर काय होऊ शकते बघा, BAD होऊ शकते. BAD ही पण होऊ शकते. BAD झाली. नंतर काय होऊ शकते, ADB पण होऊ शकते. ADB म्हणजे किती आर्क होतात ते तुम्ही काय लिहू शकता, अशा प्रकारे लिहू शकता. 4 पॉईंट असेल तर आधी पण काय होणार आहे, आर्क होऊ शकतात. अशा प्रकारचे उदाहरणं तुम्ही सोडवा, जेणेकरून हे तुमचं परफेक्ट. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.